तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर विषय आहे गणित. त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे त्रिमितीय आकार. तर खालील वस्तूंचे आकार ओळखा आणि त्याचे द्विमितीय आणि त्रिमितीय आकार असे काय करायचे आहेत, गट करायचे आहेत, वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे कुठला द्विमितीय आहे, कुठला त्रिमितीय आहे. तर द्विमितीय आकारामध्ये फक्त वस्तूला काय असते, लांबी आणि रुंदी एवढाच त्याचा भाग असतो. त्याला म्हणायचं द्विमितीय आकार. आणि ज्या वस्तूला लांबी, रुंदी आणि त्याची उंची असे तिन्ही घटक असतात, लांबी, रुंदी आणि उंची, त्याला म्हणायचं त्रिमितीय आकार. तर आता हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, की समजा एखादी वस्तू जर मी अशी काय केली, एखाद्या पृष्ठभागावर ठेवली आणि त्याच्यावरून मी जर तुम्हाला सांगितलं की हात फिरवला, तर ती अशी काय लागणार आहे तुम्हाला, वक्राकार लागणार आहे. जर ती वक्राकार म्हणजे हा ढोलच्या बाबतीत उदाहरण घेतलं तर तो हात असा फिरवल्यानंतर काय लागणार, वक्राकार लागणार. तो जर वक्राकार असेल तर त्याला म्हणायचं त्रिमितीय आकार. म्हणजे ढोल जो आहे त्या ढोलचा आकार कसा असणार आहे, त्रिमितीय आकार असणार आहे. आता इथं टेबलाचा पृष्ठभाग, तर टेबलाच्या पृष्ठभागावर जर का तुम्ही काय केलं, असा हात फिरवायला गेलं तर तो सरळच जाणार आहे, किंवा हा आपल्याला असा हात फिरवला तर सपाट पृष्ठभाग लागणार आहे. तर टेबलाचा पृष्ठभाग सपाट लागल्यामुळे त्याला कसला म्हणायचा, द्विमितीय. आणि त्यांनी दिलेला आहे ते द्विमितीय आकार. परत त्याच्या पुढचा आहे पिपाणी. समजा मी याच्यावरून असा पूर्ण हात फिरवला इथून, हा असा, तर हा असा मला वक्राकार लागणार. तर वक्र आकार लागला की त्याला काय म्हणायचं, वक्राकार लागला की त्रिमितीय. म्हणजे पिपाणी कशात येणार, पिपाणी येणार त्रिमितीय मध्ये. त्यानंतर कॅरमचा बोर्डचा पृष्ठभाग, तर याच्यावरून जर तुम्ही हा असा हात फिरवला तर तुम्हाला सपाट पृष्ठभाग लागणार. आणि सपाट पृष्ठभाग असेल तर त्याला काय म्हणणार, द्विमितीय. म्हणजे मी आता इथे थोडक्यात लिहितो, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग. तुम्ही पूर्ण तिथे लिहा, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग. त्याच्यानंतर हार्मोनियमच्या बाबतीत पण तसंच करता येईल. तो खाली ठेवलाय, त्याच्यावरून असा हात फिरवला तर तो वक्राकार होणार. म्हणजे तो काय होणार, त्रिमितीय होणार. म्हणजे हार्मोनियम याच्यात येणार, कशामध्ये, त्रिमितीय आकारामध्ये येणार. रस्ता एक सपाट पृष्ठभाग आहे, याच्यावर हात फिरवला तर तुम्हाला जाणवेल तो सपाट पृष्ठभाग आहे. म्हणजे रस्ता हा काय झाला, द्विमितीय झाला. रस्ता काय झाला, द्विमितीय झाला. खेळाचं मैदान आहे, तर त्याच्या बाबतीत जर आपण काय केलं, इथे पृष्ठभागावर हात फिरवला तर तो काय होणार, सपाट जाणवणार आपल्याला. त्यामुळे रस्ता हा खेळाचं मैदान पण काय झालं, खेळाचे मैदान. तर खेळाचं मैदान पण काय झालं, द्विमितीय झालं. आणि शेवटचा आहे भोवरा. तर त्याचा सुद्धा हात फिरवला तर तो असा वक्राकार लागणार. तर वक्र असल्यामुळे त्याला काय म्हणायचं, त्रिमितीय. म्हणजे भोवरा येणार. सॉरी, जस्ट अ मिनिट, भोवरा. ओके, तो त्रिमितीय येणार. आता तुम्हाला माहिती असलेल्या आणखीन काही आकारांची नावं, वर्गीकरण तुम्ही करा. असं आहे, तुम्हाला माहिती असतील ती द्विमितीय आणि त्रिमितीय तुम्ही करू शकता. आता पुढे आहे मिती, डायमेन्शन्स बघायचे. एक मितीय आकार. आता याच्यामध्ये एक मितीय आकार म्हणजे काय, ज्याला फक्त लांबी असते त्याला म्हणायचं एकमितीय आकार. ज्या याला दोन्ही असतात, लांबी पण असते आणि रुंदी पण. म्हणजे हा जो आपण म्हणूया चौकोन आहे, तर आयत आहे, आयत की ज्याला काय आहे, लांबी पण आहे आणि रुंदी पण आहे. तर त्या प्रकारच्या आकृतींना काय म्हणायचं, द्विमितीय आकार म्हणायचं. त्याच्यानंतर त्रिमितीय आकार, त्याच्यामध्ये तिन्ही पण आहेत, लांबी, रुंदी आणि उंची. ज्याच्यात तिन्ही पण आहेत त्याला काय म्हणायचं, त्रिमितीय आकार. तर वेगवेगळ्या त्रिमितीय आकार सुद्धा तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता. आता बघा, झाड हे आहे, काय आहे, ते त्रिमितीय आहे आणि त्याची सावली मात्र काय आहे, द्विमितीय आकृती. कपाटाचा जो पृष्ठभाग आहे तो द्विमितीय आहे, पण पूर्ण कपाट काय आहे, त्रिमितीय आहे. आता ही पेटी, पेटीचा वरचा पृष्ठभाग काय आहे, सपाट आहे, म्हणजे द्विमितीय आहे. पण पूर्ण जे पेटी आहे ती काय आहे, त्रिमितीय आहे. तर आता इथे बघा, इथे प्रश्न विचारला आईने, तुम्ही त्रिमितीय आकार कसा तयार करू शकाल, असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी काय करतात ती विद्यार्थिनी, काय म्हणते, मी काडेपेटीत ओली माती भरेन आणि त्याची वीट म्हणजे इष्टिका तयार करेन. अशा आकाराची माती भरली त्या काडेपेटीमध्ये तर असा इष्टिका चितीसारखा आकार तयार होईल. तर याच्यामध्ये समजा आयत आहे, तर एकावर एक असे आयत ठेवल्यानंतर तुम्हाला काय मिळतील, असा त्रिमितीय आकाराचा इष्टिका चिती मिळून जाईल. तर ही इष्टिका चिती आहे, याचे शिरोबिंदू आहेत. तर ते जर आपण मोजायला घेतले इष्टिका चितीचे, तर याचे शिरोबिंदू किती असतील बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर टोटल किती असणार आहेत, 8 असणार आहेत. कडा म्हणजे बाजू किती असणार आहे त्याच्यात, 1 2 3 4, पुढच्या 4 झाल्या या, त्यानंतर 5 6 7 8 9 आणि आतल्या 3 10 11 आणि 12. तर टोटल किती झाले, 12 झाले. 12 कडा म्हणजे बाजू झाले. पृष्ठ, पृष्ठ बघा, उभे पृष्ठ किती येणार, उभे असणारे 1 2, मागच्या बाजूचा 3
आणि ह्या डाव्या साईडचा 4. तर उभे पृष्ठ 4 झाले, वरचा 5 आणि खाली असणारा 6. वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग मिळून 2. 4 आणि 2 किती झाले? 6. तर एकूण पृष्ठभाग किती झाले त्याच्यात? 6 झाले. त्याच्यानंतर पुढे आहे द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार. याच्यामधला काय करायचा आहे? फरक जो आहे तो स्पष्ट करायचा. तर द्विमितीय आकारामध्ये 2 बाजूंचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. म्हणजे आता त्रिकोणाच्या बाबतीत बघितलं, या 2 बाजू आहेत, तर त्यांचा सामायिक बिंदू काय असणार आहे? शिरोबिंदू, किंवा ह्या 2 बाजूंचा सामायिक बिंदू म्हणजे शिरोबिंदू. तसं इथं या दोघांचा सामायिक म्हणजे हा शिरोबिंदू आला. तसं त्रिमितीयमध्ये काय होतं? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. तर इथे बघा 3 आहेत, एकूण 3 बाजू आहेत, त्यांचा सामायिक बिंदू 1. इथं सुद्धा दिसतंय तुम्हाला हा 1, मागचा 2 आणि हा 3. 3 कधी कधी 4 पण असतात आकृतीनुसार. तर त्याला म्हणायचं शिरोबिंदू. द्विमितीय आकारात शेजारील 2 शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे आकृतीतील बाजू. आता बघा इथे हा एक शिरोबिंदू आहे आणि हा एक शिरोबिंदू आहे. यांना जोडणारा म्हणजे त्याची बाजू. किंवा त्रिकोणामध्ये हा इथे एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे. त्यांना जोडणारी म्हणजे त्याची बाजू. त्रिमितीय आकारात 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला काय म्हणतात? कड म्हणतात. पृष्ठभाग जे आहेत 2, हा पहिला एक पृष्ठभाग आहे 1 आणि वरचा एक आहे 2. तर दोघांच्या सामायिक मध्ये कोण आहे? हा डार्क केलेला मी, हा दोघांच्या मध्ये सामायिक आहे. तर ही त्याची काय झाली? बाजू झाली. तर थोडक्यात दोघांची सामायिक मगाशी दाखवत होतो, ही त्याची बाजू झाली इथे. ओके, 2 पृष्ठभागांची बाजू. द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ असतं. हे एकच पृष्ठ दिसतंय तुम्हाला, हा पृष्ठभाग झाला. त्रिमितीय आकार हा अनेक पृष्ठांनी बनलेला असतो. म्हणजे समोरचा एक पृष्ठभाग, वरचा एक पृष्ठभाग, परत इकडे डाव्या साईडचे, इकडे डाव्या साईडचा, असे पृष्ठभाग त्याचे अनेक असतात. याच्यात मात्र एकच असतो द्विमितीयमध्ये. बहुभुज आकृती, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजे काय? त्याला म्हणायचं बहुभुज आकृती. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 1, 2, 3 शिरोबिंदू आणि बाजू पण 3. मग बाजू या 3, 1, 2 आणि 3. तसं चौकोनाला 4 शिरोबिंदू आणि बाजू किती? 4 येणार. ओके, 1, 2, 3, 4. तसंच पंचकोनाचा आहे. शिरोबिंदू किती याचे? 1, 2, 3 आणि 4, 5. तर हे 5 आले. जसं वरती लिहूया इथं 4 शिरोबिंदू 4 बाजू. तसं पंचकोनाचं 5 शिरोबिंदू 5 बाजू. तसंच षटकोनाचं 6, 6, 7 सप्तकोनाचे 7, 7 आणि 8. याचे किती आहेत? 8 जर मोजले तुम्ही, 1, 2 शिरोबिंदू, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तसंच बाजू किती होणार त्याच्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8. मग त्याला म्हणायचं अष्टकोन. अष्टकोन असं लिहायचं. अष्टकोन असं लिहिताना. त्याच्यानंतर बहुभुज आकृतींच्या बाजूंची संख्या वाढवत गेली तर कोणती आकृती तयार होईल? आता बघा एवढ्याच बाजू आहेत पहिल्यांदा, तर आणखीन बाजू वाढवल्या. ओके, तर जसं जसं तुम्ही बाजू वाढवाल, सॉरी जस्ट अ मिनिट, हे एक त्याच्याजवळ त्याच्याजवळ त्याच्याजवळ, तर हळूहळू तो गोलाकार तयार होईल बाजू वाढवत जाल तसं. त्यामुळे काय तयार होईल? थोडक्यात वर्तुळ तयार होईल. वर्तुळ तयार होईल. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढचा जो आहे तो विविध त्रिमितीय आकृती आपल्याला काय करायच्यात? बघायच्यात. आता त्यातलं पहिलं आहे त्रिमितीय आकार चिती, प्रिझम बघायचा. त्याचे 2 प्रकार आहेत. त्रिकोण चिती एक आहे आणि इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती. तर हे 2 प्रकार पहिल्यांदा बघूया. तर आता त्यातलं पहिलं आहे त्रिकोणी चिती. आता त्रिकोणी चिती जर बघायची असेल तर समजा हा त्रिकोण दिलाय, तर असे समान आकाराचे त्रिकोण एकावर एक ठेवले आपण, तर तो जो आकार तयार होणार आहे त्याला म्हणायचं त्रिकोणी चिती. तर त्रिकोणी चिती ऍक्च्युली दिसायला कशी असते? तर ही त्रिकोणी चिती. आता मी इथं दाखवतोय हा त्रिकोणी चितीचा आकार आहे. त्रिकोणावर त्रिकोण ठेवल्यामुळे ही आकृती तिथं तयार होते. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं शिरोबिंदू किती आहेत? तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर एकूण किती आहेत? 6 शिरोबिंदू आहेत. त्रिकोणी पृष्ठ किती आहेत? तर खालचं एक त्रिकोणी पृष्ठ दिसतंय तुम्हाला, हे 1, आणि वरचा एक त्रिकोणी पृष्ठ. त्रिकोणी पृष्ठ एकूण किती आहेत? तर 2 आहेत. आयताकृती पृष्ठ कुठलं? एक समोरचं एक आहे, आयत आकाराचं आहे, एक समोरचा आहे. त्याच्यानंतर एक आहे ते उजव्या साईडचा आयताकार आहे आणि दुसरा आहे डाव्या साईडचा आयताकार आहे. तर ती एकूण किती आहेत? 3 आहेत. आणि कडा किंवा बाजू, तर बाजू मोजायचे असतील तर 1, 2, 3, 4, 5, 6, हे 6 झाले. आणि आतल्या 7, 8 आणि 9, टोटल किती आहेत? त्याला एकूण 9 कडा आहेत. तर त्याच्यानंतर पुढचं आहे इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती. आता इष्टिका चिती आपल्याला इथं दिलेली आहे. इष्टिका चितीला शिरोबिंदू किती आहेत बघा. म्हणजे समजा हे कसा तयार होतो? आयत आहे, आयतावर आयत असे ठेवत गेलात की हा इष्टिका चिती तयार होते.
हं? मग इष्टिकाची ती तर त्याच्या बघा त्याच्यात शिरोबिंदू किती त्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर टोटल किती झाले? 8 झाले. 8 सॉरी 1 मिनिट. तर याच्यात आपण हे इथं असं लिहू 8 शिरोबिंदू झाले त्याला. इथे 1, 2, 3, 4 मागचे 4, 5, 6, 7 आणि 8. त्याच्यानंतर पृष्ठ. पृष्ठ म्हणजे हा समोरचा आयत असे किती आहेत हे 1, 1 त्याच्याबरोबर मागचा 2, डावीकडचा 3, उजवीकडचा 4 आणि वरचा 5 आणि खाली आहे तो 6. तर टोटल किती झाले? 6. आयताकृती पृष्ठे किती झाले? 6. आणि कडा बाजू बाजू जर मोजायच्या असतील तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 मोजल्यानंतर इकडची खालची आहे ती 9 आणि आतल्या ह्या 3, 10, 11 आणि 12. तर कडा किती असणार आहेत त्याच्यात? 12 असणार आहेत. तसंच आपण काय करू शकतो? हा आयत घेऊन तयार केला तर आयताकृती किंवा इष्टिका चिती झाली ती. आता चौकोनी चिती सुद्धा तयार करता येते आपली. चौकोनी चिती कशी तयार करणार? तर ही चौकोनी चिती सेम तशा आकाराचे, फक्त आयतच्या ऐवजी काय घेतलं आपण? चौकोन. तर तुम्हाला हे समजून जाईल. चौकोनी चिती. त्याच्यानंतर वृत्तचिती म्हणजे दंडगोल असं विचारलं. दंडगोल म्हणजे वर्तुळ कापायचा आणि एकावर एक वर्तुळ ठेवला की काय होणार? इथे तुम्हाला दंडगोल जो आहे वृत्तचित्ती किंवा दंडगोल. मग आता याच्यामध्ये दंडगोलाला वर्तुळाकृती वर्तुळाकृती कुठल्या कुठल्या आहेत? तर 2 आहेत एकूण. वरचा एक वर्तुळ आहे आणि खालचा एक वर्तुळ आहे. तर किती आहेत ते? 2 आहेत. वक्रपृष्ठे. वक्रपृष्ठ त्याला असं एकच आहे फिरणार हे वक्रपृष्ठ भोवतालचं, ते एक झालं. आणि वर्तुळाकार कडा. कडा म्हणजे बाजू. वर्तुळाकार कडा ह्या 2 येणार. इकडे एक आणि जस्ट अ मिनिट वर्तुळाकार कडा. तर ही एक आणि ही एक कडा बाजू. तर अशा किती येणार? वर्तुळाकार कडा 2 येणार. ओके. त्याच्यानंतर सूची जी आहे सूचीमध्ये इथं वरच्या बाजूला एकच शिरोबिंदू असतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, त्रिकोणी सूची आणि चौकोनी सूची. तर त्रिकोणी सूची कशी असते ते आपण इथं बघूया. तर याच्यामध्ये खाली जस्ट अ मिनिट हा चौकोनी आहे. त्रिकोणी सूचीमध्ये जस्ट अ मिनिट. तर ही आता समोर तुमच्या समोर दिसते ती काय आहे? चौकोनी सूची आहे. चौकोनी सूची. तर याच्यामध्ये शिरोबिंदू बघा किती आहेत? तर 1, 2, 3, 4. सूचीमध्ये काय असतं? वरच्या बाजूला शिरोबिंदू असतो. 4 शिरोबिंदू त्याच्यात. त्यानंतर 4 त्रिकोणी पृष्ठे. त्रिकोणी पृष्ठे कुठली कुठली? तर हा इकडचा एक, डावीकडचा 1, 2, खाली असणारा 3 आणि एकदम तुम्हाला समोर दिसतोय तो 4. तर एकूण 4 पृष्ठे कडा. बाजू जर मोजल्या इथे 1, 2, 3 या बाहेरच्या दिसत आहेत त्या आणि आतल्या 3 आणि 3, 6. टोटल किती कडा बाजू किती असणार आहेत? 6 असणार आहेत. तर त्याला म्हणायचं त्रिकोणी सूची. त्याच्यानंतर चौकोनी सूची आहे. चौकोनी सूचीमध्ये जस्ट अ मिनिट. चौकोनी सूचीचा आकार हा असा आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण चौकोनी सूचीमध्ये इथे एक शिरोबिंदू बघा किती आहेत? 1, 2, 3 सॉरी जस्ट अ मिनिट. तर मगाशी इमेज जी आहे आपली ती चुकीची झाली. चौकोनी सूचीमध्ये ही आकृती आहे समोर. तर याच्यामध्ये शिरोबिंदू बघा 1, 2, 3. कारण चौकोनी सूचिका खालचा तळ जो आहे तो काय दिसतोय आपल्याला? चौकोनी दिसतोय. तर याच्यामध्ये शिरोबिंदू बघा किती आहेत? 1. त्याच्यानंतर इथे 2, 3. पहिल्यापासून मोजूया. 1, 2, 3. आतल्या बाजूचा 3, 4 आणि 5. तर एकूण किती येणार आहेत? 5 येणार आहेत. शिरोबिंदू किती येणार? 5. वरचा 1 आणि खालचे 4. त्याच्यानंतर त्रिकोणी पृष्ठे. त्रिकोणी पृष्ठे याच्यात किती किती आहेत? त्रिकोणी आकाराचे 1 हा पहिला. त्याच्यानंतर हा दुसरा, हा इकडचा दुसरा, आतल्या बाजूचा आहे तो तिसरा आणि हा चौथा. तर एकूण किती? 4 त्रिकोणी पृष्ठे आहेत त्याच्यामध्ये. 4 त्रिकोणी पृष्ठे. त्याच्यानंतर कडा. कडा त्याच्या जर बघितल्या, कडा म्हणजे बाजू. तर 1, 2, 3, 4, 5. ओके. तर ह्या सगळ्या मिळून 5 झाल्या. त्या 5 आणि आतल्या 3, 6, 7 आणि 8. तर त्या किती येणार आहेत? चौकोनी पृष्ठ सॉरी कडा. कडा परत एकदा जरा मोजूया आपण. इथे 1 कडा म्हणजे बाजू 1, 2, 3. त्यानंतर 4, 5 आणि मग ह्या 6, 7 आणि 8.
तर एकूण किती होणार आहेत त्या कडा किंवा बाजू 8 आणि चौकोनी पृष्ठ एकच चौकोनी पृष्ठ आहे याच्यात. तर 1 येणार चौकोनी पृष्ठ. तर अशा प्रकारे काय होईल तर याला म्हणायचं सूची. सूचीमध्ये वरती एकच बिंदू असतो आणि बाकी जे आता आपण वरती बघितलं इथे चितीमध्ये वरती पृष्ठभाग असतो. एकतर चौकोनी पृष्ठभाग असतो किंवा असा त्रिकोणी पृष्ठभाग असतो. त्याला म्हणायचं चिती आणि सूची म्हटलं की वर फक्त एकच शिरोबिंदू. आता हे सगळं आपण बघितलं. आता सराव संच 1.1 जो आहे तो सराव संच 1.1 काय करता येईल आता आपण तो बघूया. त्याची उत्तरं जी आहेत ती सगळी उत्तरं आपण बघूया. व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे खालील सारणी पूर्ण करा. तुम्हाला सूची किंवा चिती दिलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्रिकोणी चिती आणि सूची किंवा चौकोनी चिती आणि सूची त्याचप्रमाणे पंचकोणीचं. शिरोबिंदू किती आहेत, तळाचा पृष्ठभाग कोणता आहे, कडाची संख्या, उभे पृष्ठ किती आहेत, तळ किंवा वरील पृष्ठ किती आहेत, ही सगळी माहिती भरून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता इथं जर तुम्ही आकृत्या बघितल्यात पुस्तकामध्ये किंवा इथं सुद्धा आता तर त्या स्पष्ट दिसत नाहीये. तर म्हणून मी काय केलंय त्यांना थोडंसं स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय. तर एक एक बघूया. आता हे दोन्हीची उत्तरं दिलेत तरी सुद्धा मी ते तुम्हाला इथं सांगतोय. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे तळाचा पृष्ठभाग. तर ही आकृती त्रिकोणी चितीची आकृती काय असतं, खालचा तळाचा जो पृष्ठभाग आहे जस्ट अ मिनिट तर हा तळाचा पृष्ठभाग काय आहे त्रिकोणी आहे म्हणूनच याला त्रिकोणी चिती असं म्हणतात. तर त्याच्यानंतर इथे शिरोबिंदूंची संख्या. आता शिरोबिंदू जर मोजायला घेतले 1, 2 आणि 3 वरचे 3 आणि खालचे 3. ओके. तर एकूण 3 आणि 3 किती झाले 6 झाले. त्यानंतर कडांची संख्या म्हणजे बाजू 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे जे आतल्या बाजूला डॉटेड आहेत 7, 8 आणि 9. तर टोटल कडांची संख्या किती झाली 9. तुम्ही इंग्रजी अंक लिहा सगळ्या ठिकाणी. त्यानंतर उभे पृष्ठ. आता उभे पृष्ठ म्हणजे हे असे समोरचे दिसतात ते. हा एक समोरचा पहिला 1. त्यानंतर आतल्या बाजूला हा दिसतोय तो डॉटेडचा भाग येतोय हा 2 झाला आणि इकडचा काय झाला 3. तर एकूण किती येतात त्याच्यात उभे पृष्ठ 3 येतात आणि तळ किंवा वरील पृष्ठ. तर बघा तळाचा 1 झाला आणि वरचा 1 आणि 1 मिळून किती झाले 2 झाले. त्याच्यानंतर त्रिकोणी सूची जी आहे त्याला त्रिकोणी कारण तळाचं काय आहे त्रिकोण आहे. ओके. तर सूचीमध्ये काय होतं वरती फक्त एकच बिंदू असतं. इथं चितीमध्ये वरती पृष्ठभाग असतो पण सूचीमध्ये वरच्या बाजूला फक्त एकच बिंदू असतो. त्रिकोणी प्रत्येकामध्ये बघा इथं वरच्या बाजूला एक बिंदू आहे मात्र चितीमध्ये वरच्या बाजूला काय आहे पृष्ठ आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं पहिलं तळाचा पृष्ठभाग कसला आहे याचा त्रिकोणी आहे. बरं त्याच्या शिरोबिंदूंची संख्या म्हणजे 1, 2, 3 आणि 4. तर एकूण शिरोबिंदूंची संख्या किती आहे 4. कडांची संख्या कडा किंवा बाजूंची संख्या बघा 1, 2, 3 आणि डॉटेड केले त्या आतल्या बाजू आहेत 4, 5 आणि 6. तर एकूण किती झाल्या 6 झाल्या. उभे पृष्ठ. तर उभे पृष्ठ कुठले कुठले आहेत तर याचा समोरचा एक दिसतोय तो हा 1, डाव्या साईडचा 2 आणि इकडच्या उजव्या साईडचा 3. तर असे उभे पृष्ठ एकूण किती आहेत याच्यात 3 आहेत. तळ व वरील पृष्ठ. आता वरती पृष्ठ नाहीच आहे त्याला फक्त तळात हे त्रिकोणी पृष्ठभाग आहे त्याचा म्हणजे किती 1. तर तो किती आला 1. 1 लिहा तिथे. त्यानंतर चौकोनी चितीमध्ये जो तळाचा पृष्ठभाग आहे तो काय असतो चौकोनी असतो. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही चितीला सुद्धा चौकोनी आहे. आता त्याचे काय मोजायचे आपल्याला शिरोबिंदू मोजायचे. तर इथं बघा 1, 2, 3, 4 वरचे 4 आणि खालचे 4. 4 आणि 4 किती झाले 8. इंग्रजी अंकामध्ये लिहा. त्याच्यानंतर कडांची संख्या म्हणजे बाजूंची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आतल्या बाजूला डॉटेड दाखवले 10, 11 आणि 12. तर ते एकूण किती झाले 12 झाले. त्याच्यानंतर उभे असणारे पृष्ठ. तर हा एक समोरचा 1 उभे पृष्ठ 1 परत हा इकडचा उजव्या बाजूचा 2 परत आतल्या बाजूने दिसतोय तो डाव्या बाजूचा 3 आणि मागच्या बाजूचा जो आहे तो 4. तर एकूण 4 पृष्ठ आहेत. तळ आणि वरती एक पृष्ठ आहे 1 आणि खालच्या बाजूला एक पृष्ठ आहे 1 आणि 1 किती झाले हे 2 झाले. तर ते येणार 2 येणार. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आहे सूची चौकोनी सूची. याचा खालचा भाग बघितला तर तो काय आहे चौकोनी आहे. तळाचं पृष्ठ चौकोनी. बरं याचे शिरोबिंदू किती आहेत तर 1, 2, 3, 4 आणि आतल्या बाजूचा दिसतोय तो 5 आहे. हे असं चुकून काही ठिकाणी झालं ते जरा इग्नोर करा त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी जे दाखवतोय ते बघा 1, 2, 3, 4, 5 कारण त्याच्या AI इमेज करताना थोडासा तो एरर राहिलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतोय. तर हे किती झाले शिरोबिंदू 5. आता कडांची म्हणजे बाजूंची संख्या. आता 1, 2, 3, 4 आणि 5
आता डॉटेड दाखवलेलं बघा 6, 7 आणि 8. डॉटेड म्हणजे आतल्या साईडला असतात ते. तर ते झाले एकूण 8. उभे पृष्ठ. हा समोरचा एक पृष्ठ दिसतोय. हं? हा समोरचा उभा 2. मागच्या साईडला दिसतोय तो 3 आणि इथं थोडासा आतल्या बाजूला आहे डॉटेडमुळे दिसतोय तो 4. तर याचे एकूण किती पृष्ठ आहेत? 4 आहेत. त्यानंतर तळ आणि वरील पृष्ठ. आता वरती सूचीला पृष्ठ असत नाही. तळाचा फक्त एकच. म्हणजे हा तळाचा 1. तर हे 1 त्याचं काय झालं? उत्तर झालं. आता पंचकोनी चिती. चिती म्हटलं की वरती पृष्ठभाग, सूची म्हटलं की वरती फक्त एक बिंदू. तर आता पंचकोनीमध्ये तळाचा पृष्ठभाग काय आहे? पंचकोनी. बघा बाजू किती आहेत त्याच्या? 1, 2, 3, 4, 5. 5 बाजू असलेला पंचकोनी. शिरोबिंदूची संख्या 10 आहे. तर कुठले कुठले आहेत? वरचे 5, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि खालचे 5, 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 आणि 5 किती झाले ते? पंचकोनीमध्ये 10 झाले. ओके. आता कडांची संख्या. कडा म्हणजे बाजू. तर बघा 1, 2, 3, 4. ओके. हे 4 झाले. परत 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. जे समोर म्हणजे एकूण दिसतात ते 12 आणि डॉटेड 3 आहेत बघा. 1, 2 आणि 3 असे डॉटेड 3. 12 आणि 3 किती झाले? 15. त्यानंतर उभे पृष्ठ. असे उभे असणारे हा 1. परत हा 2 उजवीकडे. परत आतल्या बाजूला दिसतोय तो 3. त्याच्यानंतर हा 4 आणि इकडे लागून आहे तो 5. तर उभे पृष्ठ किती झाले त्याचे? 5 झाले. तळ आणि वरील पृष्ठ. तळाचा हा 1 पृष्ठभाग आणि वरचा 1 पृष्ठभाग. तर 1 आणि 1 किती झाले? 2. आता सूचीमध्ये पंचकोनी. पंचकोनी काय म्हटलं? खाली बाजू किती आहेत बघा? 1, 2, 3, 4 आणि 5. पंचकोनी. आणि वरती एकच बिंदू असल्यामुळे त्याला सूची म्हटलंय. पृष्ठभाग असता तर चिती झाला असता तो. आता शिरोबिंदूंची संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर एकूण झाले 6. कडांची किंवा बाजूंची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे झाले आणि डॉटेड 3, 8, 9 आणि 10. तर एकूण 10 बाजू झाल्या. उभे पृष्ठ. उभे पृष्ठ कुठले कुठले? तर हा इकडचा डाव्या बाजूचा, बरोबर मधला 2, उजव्या बाजूचा 3. आता मागं जे डॉटेडच्या मदतीनं काढलेले आहेत म्हणजे 2 आहेत, 4 आणि इकडचा 5. तर एकूण किती झाले ते? उभे पृष्ठ 5. तळ आणि वरील पृष्ठ. आता वरती याला पृष्ठ नाही आहे कारण ही सूची आहे. तर याच्यात एकच पृष्ठ आहे खाली. पृष्ठभाग एकच आहे. त्यामुळे तळाचा पृष्ठभाग 1. तर अशा प्रकारे हा तक्ता काय होतोय? पूर्ण होतोय. आपण मोजून घेतला. आता त्यातला दुसरा प्रश्न आपण बघूया. तर आता त्यातला प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून काय करायची आहेत? सारणी पूर्ण करायची आहेत. तर हा जो आकार दिसतोय तो आपल्याला मंदिराचा कळस आहे. तर तो आकार कसला आहे? शंकूचा आकार आहे. परत हा डबा आहे. तर डब्याचा आकार हा वरती आणि खाली असे आणि हे. त्यामुळे त्याचा आकार कसला आहे? वृत्तचित्तीचा आकार आहे. परत हा दिलाय फुटबॉलचा आकार आहे. तर फुटबॉलचा आकार कसा? असा जो आपला गोल असतो, भौमितिक आकार मधला गोल, तर त्याच्यासारखा आकार आहे. परत हे आहे ख्रिसमस ट्री आहे. तर त्याचा आकार कसा आहे? शंकूसारखा आहे. परत पुस्तकाचा आकार हा इष्टिका चितीसारखा आहे. म्हणजे साधारण असा, समजा पुस्तक ह्या बाजूला ठेवलंय असं, तर त्याची जाडी असते, लांबी आणि रुंदी आहे. तिथं बघू शकता ही जाडी आहे, एक रुंदी आहे आणि एक लांबी आहे. तर त्याला म्हणायचं इष्टिका चिती. तर अशा प्रकारे पहिला जो सराव संच आहे त्याच्यातली सगळी उत्तरं आपण बघितलीत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघूया.